साथियो जय भीम। आज 30 जून या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आणि समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने आरक्षण उपवर्गीकरण याचा मोर्चा आज या ठिकाणी मुंबई या ठिकाणी चालू आहे। भर पावसात देखील हजारो लोक या ठिकाणी आरक्षण हे रद्द झालंच पाहिजे यासाठी एससी जमातीमधील 59 जाती, ज्या जातींना बाबासाहेबांनी संविधानिक हक्काने अधिकार दिला आणि त्या हक्कावर गंडांतर आणण्याचं काम तिथली शासन व्यवस्था करत आहे आणि म्हणून त्यासाठी हे अबकड वर्गीकरण हे रद्द झालं पाहिजे यासाठी हजारो लाखोच्या संख्येनं मुंबईच्या या आझाद मैदानाजवळ आंबेडकरी जनसमुदाय या ठिकाणी या मोर्चासाठी सामील झालेला आहे। जय 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 भीम, जय 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 भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। जय भीम जय भीम जय भीम। विजय सो, विजय सो। सर्व आरक्षणाने पळवलं। आरक्षण म्हणजे काय? धान्याची ते काय गुदाम आहे का? ते काय धान्याचा खोकार आहे का की फक्त बौद्धांनी पळवलं? अरे आरक्षण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं ज्ञान। शिक्षण म्हणजे काय असतं? शिक्षण म्हणजे ज्ञान असतं। ज्ञान हे कुणी एखाद्या कोठारातून पळवावं तसं कुणी पळवत नसतं। ज्ञान मिळवण्यासाठी शाळेत जावं लागतं। आज या ठिकाणी लाखोच्या संख्येने आंबेडकरी समुदाय ग्रॅज्युएट पर्यंत या 15-20 अबकाडीच्या विरोधात मुलाला कष्ट करावे लागतात। सॉरी कोणता मुलगा कष्ट करतो? या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। जे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणा घेतात असेच लोक शिकतात। आणि म्हणून माझा प्रश्न आहे, माझा प्रश्न आहे, विजय सो। गौतम हराळे साहेब आलेला आहे, हे गाणं म्हणणार आहे। सर्वांना जय भीम, जय भीम। बाबासाहेबांच्या आवडीचे भाषण करणारा आज छत्र्याची गरज केव्हापासून लागली तुम्हाला? बाबासाहेबांची शपथ आहे, छत्र्या बंद करा, छत्र्या बंद करा। आपण दुसऱ्याची ढाल होतो, दुसऱ्याची वार आपल्यावरती घेतो। आपण इथल्या छातीने लढणारे अवलादी आहोत। छत्र्या बंद करा, बाबासाहेबांच्या अवलादी असतात तर। आणि दिसून या मनोवाद्यांना की ही बाबासाहेबांची लेकरं भर पावसात भर तुफानात इथं आलेले, म्हणून यांना तुफानातले चिरं म्हणतात। बाबासाहेबांच्या लोकशाहीने, बाबासाहेबांच्या लोकशाहीने। आणि म्हणून आता
बापाने आरक्षण दिलेलं आहे, छत्री बंद करा. बहुजनांना दिलेलं आहे. मी कुठल्या एकदा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही आलो, मी बाबासाहेबांचं लेकरू म्हणून या पौद्यामध्ये सामील झालेलो. आणि माझं सगळे तमाम विनंती आहे की इकडं तिकडे आहे ते या आणि याच्यात सामील व्हा. आणि म्हणून सांगायचे एका वकिलाच्या लेखणीने त्याच्या कायद्याच्या कणीने कारावाजवरती एका वकिलाच्या लेखणीने त्याच्या कायद्याच्या कणीने आमच्या हक्कात लेखन व माय विमान केलं, आमच्या हक्कात लेखन व माय विमान केलं, अरे कुणी नाही केलं तुझं व माय विमान केलं. बाबासाहेबांनी काढले तुमच्या पोरांनी शाळेत शिकावं, अशा लाचारीला मुकावं. तुमच्या पोरांनी शाळेत शिकावं, अशा लाचारीला मुकावं. असं सभेमध्ये त्याबरोबर परिषदेला 1000 पुढारी भारावर होते. एक वेळ गांधी सारखे थोर होते, पण अस्पृश्याची बाजू मांडणारे फक्त बाबासाहेब आंबेडकर होते, फक्त बाबासाहेब आंबेडकर होते. आणि बाबासाहेबांनी सांगितले नेत्यांची भाव असतं आणि शाहिराचं लेख गाणं बरोबर आहे. म्हणून ही चळवळ सगळ्यांनी जिवंत ठेवायची हे आलेले आपल्याला. आणि आता हे काय म्हणतात तांदळा घरी खाणं, फुडवे घरी राहणं, हरकी डोलकी मागेवर मारलं घरी राहणं. आपण तिथं संविधान आलं, तिथं सगळं झालं ना. संविधानाच्या माध्यमातूनच मिळालेलं आहे ना. मग भावामध्ये नोकरी कशाला? आणि ज्यांनी लावल्या त्यांना बघा ना. जर तुम्ही संविधानच नाही वाचलं त्याच्या पुढे तुम्हाला काय तुमच्या पर्याय पडणार आहे, काय तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणून सांगतो त्या नागाच्या नाग पुढात, त्या नागाच्या नाग पुढात, अंगपुष्ठाच्या घरात, अंगपुष्ठाच्या घरात नामकरण हे, नामकरण हे, नामकरण हे नवमाय. अरे कुणी नाही केलं फुलं माय, विमान केलं, हे दिल्लीचं झालं फुलं माय, विमान केलं. अरे कुणी नाही केलं फुलं माय, आमच्या हक्काचं लेखन व माय. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आलेल्या सर्व अनुयायींना या ठिकाणी जय भीम करतो. या ठिकाणी जोगेंद्र गवाडे सर आलेले आहेत.